अंकांच्यामध्ये त्याच्यामध्ये मला आठवतं त्याप्रमाणे नरहर कुरुंदकर आणि शशी भावे या दोघांचे त्याला रिस्पॉन्सेस होते. ही माझी सत्यकथेची पहिली ओळख. सत्यकथेची ही 2 दशकं होती ज्याच्यामध्ये सत्यकथेचं काम अत्यंत जोराने चालू होतं. IIT सारख्या ज्या संस्था होत्या त्याच्यामध्ये देखील राजकीय सामाजिक असे प्रश्न खूप मोठ्या प्रमाणावर चर्चिले जात होते. आम्ही स्वतः IIT मध्ये असल्यामुळे आमच्या आजूबाजूला देखील ते असं एक अत्यंत. नंतर ग्रंथाली वाचक चळवळ त्याच वेळा निर्माण होत होती. डावं साहित्य, अनियतकालिका लिहितं, अंक कमी पडले म्हणून पटवर्धनानेच अंक दिले आणि मग त्यांना वैतागा म्हणून सांगितलं. तर ही एक गंभीर घटना बरोबर त्यांच्याशी त्यांचा काही जणांचा वाद व्हायचा. अशोक रायगोडे सर म्हणाले, पण त्यांचं बोलणं धारदार होतं त्यामुळे ते लेखक एक वेळा दुखावले जायचे. पण माझ्या बाबतीत ते फार, कारण मी आधीच कोरडा नर्मदीचा गोटा असल्यामुळे मला विमानातनं पाय खाली उतरला की छाप नाही, एकदम बाहेर या मूर्ख कल्पनेने मी खाली उतरली. त्यावेळेला मला पहिल्यापासून मी अर्थात शिवू भागवतांकडे गेले आणि मग म्हणाले की हा आहे या परिस्थितीत की काही आम्हाला छापता येणार नाही, म्हणजे याचा अर्थ तुम्ही कचऱ्याच्या टाकून घ्या. तर त्यावेळेला मग मला माझी एक मैत्रीण म्हटली की तू राम पटवर्धनांकडे का जाऊन बघत नाहीस, ते तुला ह्याच्या बाबतीत मदत करतील. आणि तुमचं अगदी बरोबर होतं, कारण माझ्या ह्याच्यामध्ये मोठे मोठे असे मोकळे खंड होते ज्याच्यात काहीच लिहिलेलं नव्हतं. आणि मला पुरोगामी असं आपण म्हणूया. आणि ह्यानी एक काहीतरी त्याच्या संबंधी आयदर शंका वाटावी अशी किंवा पूर्ण धिक्काराची अशी भूमिका घेतलेली असताना ह्यांनी सपोर्ट केला आणि तसं त्याचा सपोर्ट करत असताना ते असे सूत्र काही उच्चारायचे, परंतु त्याच्यातून त्यांची खरी भूमिका की ते भारतीय परंपरेला या पद्धतीने मानतात का, एक्झॅक्टली ह्या टप्प्यावर भारतीय परंपरेचा ह्या पद्धतीने केलेला पुनरुद्धार हा कशा पद्धतीने हितकर होईल हे कधी स्पष्ट झालं नाही. राम पटवर्धनच्या बाबतीत अशी काही गरज नाही, कारण त्याची आठवण कधी बसलेलीच नाही. आपल्याला जर वर्षापूर्वीची घटना आठवत असेल की रामनं गेल्यानंतर वर्तमानपत्रांनी कसं वेगवेगळ्या प्रकारे लिहिलेलं आहे. त्यामुळे किंवा मला फोन जेव्हा आला तेव्हा मी मृण्मयीला म्हटलं की ते सगळे लेख आता तिथं वाचणं कठीण किंवा इव्हन ते 1 वर्ष ओलांडून त्याचं मन मागे गेलं आणि त्याला आठवलं आपल्या आयुष्यात स्वच्छंदी पोरपण असं कधी आलंच नाही. त्याचा बाप पाद्री होता, अगदी जुन्या करारातल्या देवा इतकाच कडक वृत्तीचा. त्यानं संसार चालवला, तो मात्र प्रवचनांवर नव्हे. मला माहित होतं, पण प्रत्येक माणूस एकाकी असतो. त्यानं काय करायचं? जीवन जेव्हा फटका मारून खाली पाडतं तेव्हा काय करायचं? एकच करायचं, आपल्या वाट्याला भोग येईल तो स्वीकारायचा आणि पुढे चालू लागायचं. जोडी म्हणाला, मी पळून गेलो याची मला फार लाज वाटते. त्यांनी ताठ बसला. तो म्हणाला, तू आता मोठा झालास, आपला पुढचा मार्ग ठरवायला तुला काहीच हरकत नाही. कदाचित तुला ऑलिव्हर प्रमाणे खलाशी व्हायचं असेल. काही लोक जात्या दर्यावरती असतात, काही लोक जात्या जमिनीवर राहणारे असतात. तू इथं राहून शेतीवाडी सांभाळलीस तर मला आनंद वाटेल. इथे राहून तू आवारात विहीर पाडलीस आणि घरातल्या बायकांना धुण्यासाठी डोंगर कपारीतल्या पाण्यांपर्यंत जावं लागलं नाही तर त्यात मला समाधान आहे. आहेस तू याला तयार? तयार आहे. माझ्या हातात तुझा हात दे. पेनीनं डोळे मिटले. शेकोटीत आता फक्त निखारे उरले होते. सकाळी विस्तव करता यावा म्हणून जोडीनं ते राखेत पुरून ठेवले. पेनी म्हणाला,
आता खाटेपर्यंत जायला मला मदत हवी. तुझी मा तिकडे वस्तीला राहिलेली दिसते. जोडीनं खांद्याचा आधार दिला. पेनीनं सगळं वजन त्याच्यावर टाकलं आणि थडबडत तो खाटेपर्यंत पोचला. जोडीनं त्याच्या अंगावर रजई लपेटली. पोरा तू आता घरी आलास यात सारं काही आलं. आता अंथरुणावर पड आणि विसावा घे. गुड नाईट. या शब्दाने जोडी सुखावून गेला. गुड नाईट पा. खोलीत येऊन जोडीनं दार लावलं. फाटका शर्ट आणि पाठलोण काढून टाकून तो उबदार पांघरुणात शिरला. अंथरूण मऊ गुबगुबीत होतं. त्यानं आरामात पाय लांब केले. सकाळी लवकर उठलं पाहिजे. दूध काढायचं आहे, लाकडं आणायची आहेत, शेतात काम करायचं आहे. शेतातली कामं उरकताना आजूबाजूला खेळायला बागडायला आता फ्लॅट नाही. कामातला कठीण वाटा शिरावर घ्यायला आता बाप नाही. पण त्याची काय परवा, आपण एकट्यानं सांभाळू सारं. जोडी कसली तरी चाहूल घेत होता. त्याला फ्लॅटची चाहूल हवी होती. घराभोवती धावताना, खोलीच्या कोपऱ्यातल्या शेवाळ्यावर अंथरुणावर चालवताना. पण आता ती कधीच ऐकू येणार नव्हती. फ्लॅटच्या देहावर आईनं माती लोटली असेल का, की गिधाडांनी त्याचा चट्टामट्टा केला असेल. फ्लॅटवर आपण जेवढं प्रेम केलं तेवढं जगातल्या कुठल्या पुरुषावर, बाईवर, इतकंच काय पण पोटच्या पोरावर सुद्धा आपण करू शकणार नाही. आयुष्यभर आता आपण फक्त एकटे. पण नशिबी असेल ते भोगावं आणि पुढची वाट धरावी. झोपता झोपता तो ओरडला, फ्लॅट. पण हा आवाज त्याचा नव्हता. तो एका कोवळ्या पोराचा आवाज होता. भावखोला पलीकडे मॅग्नेलियाच्या झाडाच्या पुढं ओकाच्या झाडाखालून एक पोरगा आणि हरणाचा एक पाडा जोडीनं धावत गेले आणि कायमचे अंतर्धान